उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे ऍक्च्युली अगोदर बोलवले, त्यातले काही तुमच्यासोबत बसलेले आहेत. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील, प्रिंट मीडिया असेल आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, यांचे प्रतिनिधी यांचं आजच्या या छोट्याशा निवडणुकीच्या अनुषंगाने जी माहिती देण्याचं हे आहे बैठक आहे, त्याच्यामध्ये मी स्वागत करतो. माननीय भारत निवडणूक आयोगाने आज 15 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता महाराष्ट्राच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यासाठी आचारसंहिता जाहीर केलेली आहे. आयोगाने जी आचारसंहिता जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये मागच्या लोकसभेच्या वेळेस ज्या ज्या गोष्टीमध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही अडचणी जाणवल्या होत्या त्याच्यामध्ये मध्यंतरीच्या पिरियडमध्ये सर्वांवर काम करून सदरच्या चुका कशा होणार नाही या बाबतीमध्ये त्यांच्या प्रेसमध्ये सुरुवातीलाच आपलं जे म्हणणं होतं ते त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. तर आता महाराष्ट्राची जी विधानसभेची निवडणूक आहे ती एकाच टप्प्यामध्ये पूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होणार आहे आणि जे शेड्यूल आहे ते पूर्ण आपल्या 288 मतदारसंघासाठी सेम आहे, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल नाही आहे. आपल्याला नामनिर्देशन पत्र दाखल करायचं आहे, त्याची मुदत जी आहे ती 22/10 ते 29/10 या कालावधीमध्ये आपल्याला नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहे. म्हणजेच काय, तर पहिला दिवस जो आहे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा तो 22 ऑक्टोबर आहे आणि शेवटचा दिवस जो आहे तो आहे 29 ऑक्टोबर असा आहे. जो टाइम आहे नामनिर्देशन पत्र दाखल करायचा तो सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र आपल्याला दाखल करता येणार आहे. त्याच्यानंतर शेवटच्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी त्या ठिकाणी होईल आणि मध्ये दिवाळीचा कालावधी असल्यामुळे 4 दिवस गॅप आहे. नंतर 4 नोव्हेंबर 2024 रोजी त्या ठिकाणी उमेदवारी मागे घेण्याची जी मुदत आहे ती 3 वाजेपर्यंत आहे आणि ती संपल्यानंतर आपल्या लगेचच त्या ठिकाणी चिन्ह वाटप त्या ठिकाणी होईल. ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 20 नोव्हेंबरला मतदानाचा दिवस आहे, मध्ये 2 दिवसाचा गॅप आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा 23 तारखेला त्या ठिकाणी जे आपली मतमोजणी आहे ती होणार आहे. म्हणजे साधारणतः आज आचारसंहिता डिक्लेअर झाल्यापासून तर 23 तारखेपर्यंत हा जो कालावधी आहे तो निवडणुकीच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. आपल्या 204 मावळ विधानसभा मतदारसंघासाठी मी सुरेंद्र नवले, SDO मावळ मुळशी, निवडणूक निर्णय अधिकारी आहे. जे आपले स्पेसिफाईड ERO आहेत ते आपले मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त जे आपले BDO मावळ आहेत प्रधान साहेब आणि लोणावळ्याचे CO आहेत ते सुद्धा ERO म्हणून त्या ठिकाणी काम करतील. याच्या व्यतिरिक्त ज्या आयोगाने 16 ते 17 नोडल ऑफिसर नियुक्त करायचे आपल्याला सूचना दिलेल्या आहेत, वेगवेगळ्या विषयासाठी वेगवेगळे नोडल ऑफिसर त्या ठिकाणी काम करतील आणि ह्या पूर्ण कालावधीमध्ये सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न करतील. आपल्या मतदारसंघामध्ये टोटल 3,80,997 एवढे मतदार आहेत. त्याच्यामध्ये पुरुष जे आहेत 1,94,833 आहेत, स्त्रिया 1,85,451 आहेत आणि इतर म्हणजे ट्रान्सजेंडर जे आहेत ते 13 आहेत. एकूण आपल्या मतदारसंघामध्ये 402 मतदान केंद्र आहेत. मागच्या वेळेस साधारणतः 381 मूळ मतदान केंद्र आणि आपण ऑक्झिलरी त्याला आपण सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणतो तसे 8 असे 389 आपले होते. आता आपण त्याच्यामध्ये सुसूत्रीकरण सर्व मतदान केंद्राचं केलेलं आहे. कुठेही जास्त मतदान किंवा कमी मतदान असतील तर त्यांचं आपण रॅशनलायझेशन करून आपण आता 402 मतदान केंद्राची आपण तयारी केलेली आहे. म्हणजे आत्ताचं जे मतदान आहे ते 402 मतदान केंद्रामध्ये या ठिकाणी आपल्याकडे होईल. आपल्याला अगोदर सांगितलं की आज दुपारी 3:30 वाजल्यापासून आचारसंहिता लागू झालेली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर आज आमचे फ्लाइंग स्क्वॉडची जी टीम आहे ती आजपासून ऍक्टिव्हेट झालेली आहे. आता आपल्याला 24, 48 आणि 72 असे 3 टप्प्यामध्ये आपल्याला काही फ्लॅग वगैरे असतील तर ते काढावे लागतात. गव्हर्नमेंट प्रॉपर्टीवरचे जे फ्लॅग आहेत त्या पहिल्या 24 तासामध्ये आपण काढून घेणार आहोत. नंतर 48 तासामध्ये ज्या सार्वजनिक प्रॉपर्टी आहे ज्याला आपण पब्लिक प्रॉपर्टी असं म्हणतो ते आपल्याला सर्व फ्लॅग असतील बॅनर असतील ते आपण काढून घेणार आहे
आणि खाजगी प्रॉपर्टीचे वर्षे जे फ्लॅग बॅनर असतील ते आपल्याला 72 तासामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। ती प्रक्रिया आमची आज 3:30 वाजल्यापासून चालू झालेली आहे। सर्व विभागांना तसे आम्ही पत्र दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही कारवाई करत आहोत। त्याच्यानंतर आपलं जे नॉमिनेशनची घेण्याची जे ठिकाण आणि हे आहे ते हेच चेंबर असणार आहे। याच ठिकाणी नॉमिनेशन आपले घेतले जातील तहसील कार्यालयामध्ये आणि नंतर ट्रेनिंग आणि आमचं स्ट्रॉंग रूम वगैरे सर्व ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व ह्या नूतन इंजिनिअरिंग कॉलेजला त्या ठिकाणी आपल्याकडे असणार आहे। ज्या ठिकाणी म्हणजे आपल्याकडे 402 मतदान केंद्र आहेत, कुठेही 1500 पेक्षा जास्त मतदार आपल्याकडे नाही आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर ज्या बेसिक फॅसिलिटी आहे, अश्युअर मिनिमम फॅसिलिटी आयोगाने त्याच्यावर फार जोर दिलेला आहे। त्या प्रत्येक ठिकाणी किमान पुरेसा लाईट, पुरेसं पाणी, टॉयलेट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतील। जर दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी रॅम्प वगैरे असतील, नसतील तर आपण टेम्पररी रॅम्प त्या ठिकाणी तयार करतो। या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक मतदान केंद्रावर असतील याची आपण खात्री करतो। काही गोष्टी अशा असतात की आदल्या दिवशी रात्री आपल्याला द्याव्या लागतात, त्याही आपण लोकसभेच्या वेळेस दिल्या होत्या आणि प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण भासणार नाही याची आपण त्या ठिकाणी काळजी घेणार आहोत। जे उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना ऑनलाईन नॉमिनेशन सुविधा ॲपवर दाखल करण्याची प्रोव्हिजन आहे। परंतु जरी ऑनलाईन नॉमिनेशन दाखल केले तरी सुद्धा त्यांना ऑफलाईन आपल्याकडे आरोच्या समोर दाखल करायचंच आहे। त्याच्यामुळे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पॉलिटिकल पार्टीच्या जे प्रतिनिधी आहेत त्यांनी त्याच्या बाबतीमध्ये नोंद घ्यायची आहे। आपलं जे इलेक्शन आहे ते त्रयस्थ म्हणून बघण्यासाठी ऑब्झर्व्हरची नियुक्ती मान्य भारत निवडणूक आयोग करत असतं। त्याच्यासाठी जनरल ऑब्झर्व्हरची नियुक्ती होते, आपल्याकडे पोलीस ऑब्झर्व्हरची नियुक्ती होते, जे आपण अवेअरनेस करतो त्याला आम्ही स्वीप म्हणतो, स्वीप कार्यक्रमासाठी ऑब्झर्व्हरची नियुक्ती होते। एक्सपेंडिचर जे असतं त्याच्या बाबतीमध्ये नियुक्ती होते। प्रत्येक उमेदवाराला जी खर्चाची मर्यादा आहे ती 40 लाख ही मॅक्झिमम मर्यादा आयोगाने यावेळेस ठरवून दिलेली आहे। 40 लाखापेक्षा जो जास्त खर्च जो आहे तो करता येणार नाही। नॉमिनेशन पत्र एकदा दाखल केल्यानंतर आम्ही प्रत्येक उमेदवाराला आम्ही खर्चाचे नमुने त्या ठिकाणी देणार आहोत आणि त्यांना डेली काही खर्च सादर करावा लागतो। काही नमुने असे आहेत का जे सगळ्यात शेवटी करावे लागतात, परंतु मतदान झाल्यानंतर किंवा निकाल लागल्यानंतर आपल्याला 30 दिवसाच्या आतमध्ये सर्व खर्च संबंधित उमेदवाराला सादर करावा लागतो। ते जर नाही केलं तर त्या ठिकाणी भविष्यामध्ये आयोगाकडून त्यांच्यावर जी नियमानुसार कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी होऊ शकते। आपण ज्या ठिकाणी काही नागरिकांना तक्रारी करायच्या असतील, काही ठिकाणी आचारसंहितेच्या बाबतीमध्ये विषय असतील, बॅनर पोस्टरच्या बाबतीमध्ये असतील तर सी विजिल नावाचं जे ॲप आहे ते आयोगाने उपलब्ध करून दिलेलं आहे। सी विजिलवर काही विना परवानग्या जर बॅनर पोस्टर्स वगैरे लावलेले असतील तर त्याच्या बाबतीमध्ये काही तक्रारी असतील तर ते आपल्याला त्या ठिकाणी करता येतात। आपण त्याच्या अनुषंगाने 4 प्रकारच्या टीम आयोगाच्या सूचनेनुसार स्थापन केलेल्या आहेत। त्या 4 टीमचे नावं आहेत। एक FST असते, फ्लाइंग स्क्वॉड टीम आपण त्यांना म्हणतो, ती ज्या ठिकाणी काही तक्रारी प्राप्त होतील, मग ते बॅनरचे असतील, पोस्टरचे असतील, इतर कोणते अनुषंगिक असतील, त्याच्यासाठी ती टीम तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर जी आवश्यक कार्यवाही ती करते। दुसरी जी टीम आहे आमची ती आहे SST असते, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम म्हणतो आपण, जे आम्ही वेगवेगळे नाके आहेत, मग टोल नाके असतील त्या ठिकाणी आपण स्टॅटिक टीम लावतो। ते येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची जी तपासणी आहे ती करत असते। तर स्टॅटिक्स टीम पण आपण या ठिकाणी FST 9 नेमलेल्या आहेत, स्टॅटिक्स टीम पण 9 नेमलेल्या आहेत। मागच्या इलेक्शनला 6 होत्या, आयोगाच्या सूचना आता वाढल्या, आयोगाने सांगितलं FST 9 करा, SST 9 करा, आम्ही त्यानुसार त्याची सुद्धा नियुक्ती त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्यानंतर ज्या सभा आहेत, सभाच्या प्रत्येक सभेची कक्ष प्रमुख आणि या अनुषंगाने आम्ही BDOंना प्राधिकृत केलेलं आहे। त्यांच्याकडून सर्व ज्या परवानग्या आहेत, CDPO आणि BDO यांची जी टीम आहे ती त्या ठिकाणी सर्व परवानग्या त्या ठिकाणी वन विंडोमध्ये देईल आणि ते दिल्यानंतर त्या ठिकाणचे जे सभा आहेत त्याची जे रेकॉर्डिंग आहे किंवा व्हिडिओ शूटिंग आहे, आमची व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम असते, ते त्या ठिकाणी त्या ठिकाणचं ज्या ज्या गोष्टी आपण कॉलेजमध्ये कॅम्प्स पण घेतलेले आहेत, तसेच स्वतःहून काही मतदारांनी नवीन ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केलंय त्यांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे, त्यांच्या माध्यमातून टक्का वाढणार आहे। आणि तसंच EVM अवेअरनेसचा प्रोग्राम असेल किंवा इतर वेगवेगळे कार्यक्रम असतील, याच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं अशा पद्धतीची आव्हान पण आपण करत असतो, कार्यक्रम घेत असतो आणि तो कार्यक्रम आपला मतदानाच्या दिवसापर्यंत चालू राहील। तसंच यावेळेस आयोगाने मतदानाचा दिवस जो आहे तो वेनसडे म्हणजे बुधवारी ठेवलेला आहे, सुट्टीचा दिवस नाही।
त्याच्यामुळे सुद्धा जे आयोगाकडून शब्द वापरला जातो अर्बन अपॅथी, म्हणजे जे शहरी भागातले जे मतदार असतात त्यांच्याकडून सुट्टी एन्जॉय केली जाते, ते यावेळेस तो विषय टाळला जाईल आणि वर्किंगला त्या ठिकाणी मतदानाचा दिवस असल्यामुळे मतदानाचा टक्का आपला या ठिकाणी वाढेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. येस. आपण एसएसटीचे लोकेशन जे आहेत ना, संबंधित जे सीपीचे पोलीस आहेत आणि ग्रामीणचे पोलीस आहे यांच्या आपण हे घेत असतो, मार्गदर्शनानुसार घेत असतो. त्यांच्या सूचना जशा प्राप्त होतील की ज्या कोणत्या ठिकाणी लावणं आवश्यक आहे. आता आयोगाने यावेळेस आपल्याला 9 एफएसटी करायला लावलेले आहेत, सॉरी एसएसटी 9 करायला लावलेले आहेत. शक्यतो ॲट अ टाइम 3 ते 4 एसएसटी आम्ही ॲक्टिवेट ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. जशा पोलिसांकडून फीडबॅक येतील, पोलिसांकडून आम्ही माहिती घेत असतो की कोणत्या ठिकाणी एसएसटी आमची लावल्यानंतर त्या ठिकाणी पर्यायी मार्ग राहणार नाहीत. त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ते लोकेशन ठरवतो. जनरली पण आपण टोल नाके आहेत ते अगोदर कव्हर करतो. याच्यापेक्षा जास्त लोकेशन जे असतील ते पोलिसांच्या सूचनेनुसार केले जातील. निश्चितच ते बरोबर आहे. जशा आपल्या एसएसटी त्या ठिकाणी आहेत तसे पोलिसांचे वेगवेगळ्या चौक्या आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. आपल्या ह्या एसएसटी व्यतिरिक्त पोलिसांकडून जे रेग्युलर चेकिंग आहे ते सुद्धा त्या ठिकाणी होत असतं. आणि विधानसभा जसं आपण खालच्या लेवलला जातो तसं इलेक्शन हे सेन्सिटिव्ह होत जातं. त्यानुसार अधिकची खबरदारी आमच्याकडून तसंच पोलीस विभागाकडून निश्चितपणे घेतली जाईल. मतदान कार्ड आपल्या कार्यालयाकडे आलेले अजून नागरिकांना मिळाले नाही. जवळजवळ बरेच नागरिक आपल्या कार्यालयाकडून सांगितले की मतदान कार्ड पोस्टाने घरी जाईल, अजून तर काही मिळालं नाही. जे आता सध्या आयोगाने जो आपल्याला जी फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे, कंपल्सरी पोस्टाने आपण मतदान कार्ड आहे ते वाटप करतोय. आपल्या मतदारसंघामध्ये 100% कार्ड आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता जे नवीन ज्यांचे नावं रजिस्टर झालेले आहेत त्यांचे जे कार्ड आहेत जसे जसे रजिस्टर होतात प्रत्येक लॉट आपण बुक करत असतो आणि त्याच्यानुसार त्यांचे जे आहे ते पोस्टानेच जातात. पोस्टाकडून जर समजा वाटप नाही झाले, काही डिलिव्हर नाही झाले, घरात कोणी नसेल तर ते आमच्याकडे येतात आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही बीएलओ मार्फत वाटप करतोय. परंतु जसे जसे लॉट येतात तसे पोस्टामार्फतच वाटण्याच्या आयोगाच्या सूचना आहेत, त्यानुसार वाटप होतील. काही जर आमच्याकडे आले तर आम्ही त्याचं सुद्धा वाटप करू. इलेक्शनच्या काळामध्ये त्या काळ्या कासाच्या कार वगैरे असतात संशयास्पद, यावर काय आरटीओ पोलिसांना सूचना करणार आहे? आदर्श आचारसंहितेचं जे पालन आहे ते संबंधित सर्व विभागाने आपल्याला करायचं आहे. म्हणजे आदर्श आचारसंहिता प्लस खर्चाच्या बाबतीमध्ये असतील, इलिगल कॅशचं वाहतूक असेल किंवा इतर कोणत्या गोष्टी असतील, याच्यासाठी आयोगाने आता आम्हाला पण याच्यात ठेवलेलं नाही. आमच्या अंडर जरी टीम असतील तरी सुद्धा आयोगाने ESMS म्हणून एक ॲप त्या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी समजा लिकर पकडलेला आहे तर लिकरला कॉम्पिटंट ऑथॉरिटी ही संबंधित एक्साईज डिपार्टमेंट आहे. ज्यावेळेस आपली एफएसटी किंवा पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी लॉग इन करत आहे आणि लिकरचे फोटो त्या ठिकाणी टाकताय तर संबंधित एक्साईज डिपार्टमेंट त्या ठिकाणी काम करत आहे. ज्या ज्या गोष्टी असतील, समजा कॅश असेल तर इन्कम टॅक्स त्याच्यावर आपण काम करतोय, 10 लाखाच्या वर कॅश असेल तर इन्कम टॅक्स त्याच्यावर काम करतोय, किंवा समजा एखाद्या ठिकाणी काही भेटीच्या काही वस्तू असतील, साड्या असतील, त्याचं वाटप असेल तर त्याच्यासाठी जीएसटी डिपार्टमेंट त्या ठिकाणी काम करेल. म्हणजे आता आयोगाने याच्यामध्ये एकदा आमच्या इथली एफएसटीनी किंवा कोणत्या एसएसटीने जर एकदा इंटरसेप्ट केलं, लॉग इन केलं तर संबंधित डिपार्टमेंट डायरेक्ट त्याच्यावर ऍक्शन त्या ठिकाणी घेतो. त्याच्यामुळे आयोग आता तुम्ही मागच्या वेळेच्या लोकसभेच्या फिगर आणि पाठीमागच्या लोकसभेच्या फिगर जर बघितल्या आपण कॅश सीजरच्या किंवा इतर गोष्टीच्या, त्या ह्या अनेक पटीने त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत. आणि ज्या विभागाच्या बाबतीमध्ये व्हायोलेशन त्या ठिकाणी दिसून येईल त्या ठिकाणी आपण त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करू. आदर्श आचारसंहिता राजकीय पक्षासाठी अशी वेगळी नाहीये, प्रत्येकासाठी आहे. म्हणजे ती अधिकाऱ्यांसाठी आहे, तुमच्यासाठी आहे, नागरिकांसाठी आहे आणि उमेदवारासाठी आहे. फक्त उमेदवारांनी आदर्श आचारसंहिता पालन करायचं म्हणजे काय करायचं की जे नियम धरून दिलेले आहेत त्याच्या मध्ये आपल्याला काम करावं लागतं. उदाहरणार्थ जर मी सांगेल की समजा 2 कॅन्डिडेटच्या मिरवणुका त्या ठिकाणी समोरासमोर जात आहेत तर समोरच्या पक्षाच्या किंवा कार्यकर्त्यांच्या किंवा मतदारांच्या नागरिकांच्या जे मिरवणुका आहेत
त्यांना कोणत्या प्रकारचा अडथळा येणार नाही, आपल्यामुळे त्यांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीचं त्यांनी आपलं वागणं आहे ते त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. ज्या ज्या गोष्टी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने असतील, मग ते कोणत्या प्रकारचं नवीन काम त्या ठिकाणी आजपासून चालू होणार नाही, नवीन वर्क ऑर्डर त्या ठिकाणी दिली जाणार नाही, ते आमच्या शासकीय डिपार्टमेंटच्या अनुषंगाने आहे. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग वाहनांचा वापर असेल, किती वाहनं वापरायचे, कोणत्या दिवशी किती वापरायचे, ह्या सगळ्या गोष्टी असतील. पोल डेच्या दिवशी उमेदवारांना 3च वाहनं त्यांचे ज्यांना परवानगी आपण दिलेली आहे ते आपल्याला वापरण्याची परवानगी असते. त्याच्यानंतर जर कॉन्वॉय असेल, इतर वेळेस वाहनं किती वापरायचे प्रचारासाठी त्याच्यासाठी बंदी नसते, परंतु जे वाहनांची आमच्याकडून परमिशन घेतलेली आहे त्याचा सर्व जो खर्च आहे तो त्यांना त्यांच्या खर्चामध्ये त्या ठिकाणी ऍड करावा लागतो. समजा 10 पेक्षा जास्त व्हेकल असतील तर आपल्याला 10 एका ठिकाणी कॉन्वॉय आपल्याला ठेवावा लागतो. पुन्हा त्याच्यामध्ये 100 मीटरचा गॅप ठेवून परत त्यांना 10 गाड्या वापरता येतील. अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी आचारसंहितेच्या बाबतीमध्ये सूचना आहेत. आचारसंहिता किंवा इतर सगळ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने सूचना आहेत, त्या आपण जशा जशा लोकांकडून ज्या पद्धतीची परवानगीची मागणी होईल त्याच्यामध्ये आपण त्या सगळ्या अटी शर्ती त्या ठिकाणी टाकून त्यांना परवानगी देणार आहोत. आणि त्याचं पालन होतंय का नाही याच्यासाठी आमच्या सर्व ज्या बाकीच्या टीम आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी व्हिजिलन्स ठेवतील. राजकीय पक्षाव्यतिरिक्त जे सामाजिक संघटना आहेत, म्हणजे संस्था आहेत, ते काही वस्तू वाटण्याचा कार्यक्रम राबवतात, तर त्यांच्याबद्दल काय आचारसंहिता आहे का? आचारसंहितेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाला आचारसंहिता लागू आहे. नाही, त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचं जर आपल्याकडे तक्रार प्राप्त झाली तर निश्चित त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. प्रत्येक गोष्टीला इलेक्शनचं लिंकेज आहे का हे आपल्याला अगोदर तपासावं लागतो आणि त्या जसं त्याची सिव्हिरिटी आहे त्यानुसार आपण कारवाई करतो. बोला. हा, उमेदवारी अर्ज भरल्यानंतरचा जो पहिला दिवस आहे त्याची समजा त्यांनी जर 22 तारखेला भरलाय तर 22 तारखेपासून त्यांचा खर्च त्या ठिकाणी चालू होतो. आणि काही उमेदवार असे असतील की अगोदरपासून हे करतायत, उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगोदर जर काही परवानगी त्यांनी मागितल्या तरी सुद्धा आपल्याला तो खर्च त्यांना ऍड करायला आपण सूचना देतो. पण नॉर्मली आयोगाच्या सूचना अशा आहेत की नॉमिनेशन दाखल झाल्याच्या दिवसापासून त्यांचा खर्च चालू होतो, पण अगोदरच्या जर असतील त्यांच्या परवानग्या तर त्याच्या स्वतः सुद्धा आपण खर्च ऍड त्या ठिकाणी करतो. आयोगाच्या 2 क्रायटेरिया आहेत. एक क्रिटिकल मतदान केंद्र आहेत, त्याच्यामध्ये 2 विषय होता की व्हनरेबल मॅपिंग आम्ही त्याला म्हणतो, तसं कोणत्याही मतदान केंद्राचं पॉकेट्स आपल्याकडे नाहीये. म्हणजे व्हनरेबलची कन्सेप्ट अशी आहे की समजा एखाद्या एक पोर्शन आहे त्या ठिकाणच्या लोकांना मतदान करण्यापासून रोखलं जाणं किंवा त्यांच्यावर दबाव टाकणं, अशा पद्धतीची पॉकेट्स आपल्याकडे नाहीयेत. प्रत्येकजण फ्री आणि फेअर मॅनरने त्या ठिकाणी मतदानाला बाहेर पडू शकतो, अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. दुसरा एक आयोगाचा हे आहे की क्रिटिकल मतदान केंद्र आहे आपल्याकडे, एकच मतदान केंद्र जे आहे जे मागच्या वेळेस 90% मतदान त्या गावामध्ये झालेलं होतं आणि त्याच्यापैकी 75% एका उमेदवाराला मिळालेलं होतं. असं एकच मतदान केंद्र आपल्याकडे क्रिटिकल आहे, बाकी कोणत्याही प्रकारचे आपल्याकडे मतदान केंद्र नाहीत. तसेच आपल्याकडे इतर जे आयोगाचे आता मॉडेल पोलिंग स्टेशन असतील, मग ते दिव्यांगाच्या बाबतीमध्ये असतील, महिलांच्या बाबतीमध्ये असतील किंवा काही ठिकाणी मुस्लिम वोटर असतील तर त्यांना आपण पडदानशील मतदान केंद्र म्हणतो, असे काही असतील तर ते प्रत्येक ठिकाणी आम्ही ते मतदान केंद्र किमान एक त्या ठिकाणी आम्ही स्थापन करणार आहोत. युनिक आहेत, मॉडेल आहेत, असे वेगवेगळे आमचे कन्सेप्ट आहेत, त्याच्यानुसार आम्ही करतोय. बघा काय असेल आणखी तर विचार. आपण रॅलीसाठी आहे ना, जर 50 गाड्यांची आपण मागणी केली, आपण 10 गाड्यांची मागणी केली, त्यात काय आहे? रॅलीसाठी ऍक्च्युली कसं आहे की आताच मी अगोदर सांगितलं की व्हेकल किती वापरायच्या याला लिमिट नाहीये, परंतु मग तुम्हाला रॅलीजमध्ये जर व्हेकल वापरायचे असतील तर 10च्या 10 गाड्या तुम्ही एका ठिकाणी वापरल्यानंतर 100 मीटर त्याच्यामध्ये गॅप ठेवावा लागणार आहे. नंतर तुम्ही 10 गाड्या त्या ठिकाणी वापरणार आहे, मग त्याला रॅली पूर्ण होणार नाही. म्हणून आम्ही त्या अनुषंगाने जशी मागणी येईल त्यानुसार आम्ही परवानगी देतो. चालेल. आम्ही बाकी काही गोष्टी असतील तर वेळोवेळी आपल्याला अपडेट करू. सर्व मावळ मतदारसंघातील सर्व नागरिकांना, मतदारांना विनंती आहे की आपण सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं आणि 20 नोव्हेंबरला जे मतदान होऊ घातलेलं आहे
त्याच्यासाठी जास्तीत जास्त मतदाराने मतदान करण्यासाठी बाहेर पडून जास्तीत आपल्या जो मतदारसंघाचा मतदानाचा टक्का आहे तो त्या ठिकाणी वाढवण्यासाठी सर्वांनी बाहेर पडावं अशी आजपासूनच आम्ही आवाहन करायला सुरुवात करतोय आपल्या माध्यमातून. त्याचं सर्वांनी त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं. धन्यवाद.